अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? बेसाव ना? बेसात अल्हम्दुलिल्लाह। आपल्याला बघून तर एकदम जास्ती बेस होतात माशाअल्लाह। आज यौमुल जुमाला आम्ही लाईव्ह दाखवलो। जे जे प्रेझेंट नाही होते ते जाऊन लाईव्ह बघा आमचा जी। आज खूप सारा मावरा ह्यांनी घेऊन येतात। मी तुम्हाला व्हिडिओ टाकलो आहे यूट्यूबवर आणि माशाअल्लाह इतका मावरा आहे की ती खपेल कैसा ती मला टेन्शन आहे। का ना खपेल फ्राय करायचा, सालड बनायचा, हलदोनी बनायचा। तुमच्या माझ्या मनगटासारखे मोठे मोठे हे हात बैठ मासे आणि माशाअल्लाह ते एक नसून 24, 25, 28 हात माशाअल्लाह। तर आता त्याचा आपण मस्त मस्त निजदा करणार आहोत, कालवण करणार आहोत। काय काय घेतलीस त्याच्यासाठी बघा आता शूटिंग चालू झाली, अचानक लाईट गेली आहे। काही बात नाही घ्या, बघा काही बात नाही, नो प्रॉब्लेम। तर बघूया आपण काय काय सामग्री मी घेतली आहे। ही सगळं हलवण्यासाठी घेतलाय। 1 वाटी खोबरा आहे, नारळाची 1 वाटी नाही आहे, स्टीलची 1 वाटी आहे, नारळाची अर्धी वाटी आहे, ती मी ह्यातला टाकीन। त्याच्यानंतर 1 बंच लसूण आहे, लसूण हात, 1 चम्मच जीरा आहे, 1 चम्मच हळद पावडर आहे, 2 ते 3 चम्मच बॅडगी मिरची आहे, कोकण्यांची बॅडगी मिरची, आणि मी 2 टोमॅटोज बारीक बारीक कापून घेईन वाटियाला। माशाअल्लाह ह्यानी मग बेस्ट टेस्ट येते आतल्या वाटिया घेतल्याच्या नंतर। मग स्किप नको करू, बनवून राहा व्हिडिओवर, पुढचा प्रोसेस दाखवू आम्ही तुम्हाला, ठीक आहे। टोमॅटोज 2 टोमॅटोज बेसन यायचे एकदम मीडियम आहात, लहान पण नाही आहात, मोठे पण नाही आहात। मसालो रेडी झालोय। मसालो रेडी मतलब जारला मी सगळं रेडी करून ठेवली। जशी लाईट आली त्याला फटफट मी फर्स्ट क्लास ग्राइंड करून घेईन। आणि मावरा बघाया जरा, माशाअल्लाह बघा बघा किती मोठी मोठी खंड आहात, बघा अल्हम्दुलिल्लाह। हलदोनी बनेल आणि फ्रायला अलग आहे, ही फक्त हलदवण्यासाठी हात आणि थाल भरून मावरा फ्राय करण्यासाठी आहे। त्याच्यानंतर आणखीन एक चीज तुम्हाला दाखवीन, ही हात कवटा, अंडी मावऱ्याची कवटा हात मतलब त्यातला नर आणि मादी असते ना, ही आम्ही हलदोनीत टाकणार आहोत। तर ही मादीची कवटा असतात। मादी मावरा असला की ती कवटा देते आणि ती खाया खूप टेस्टी लागतात। मादीलाच कवटा असतात, माझ्या नरला नसतात। कैसी बोलतास तू? हा ते मस्त पैकी राईस शिजलेतात। मी करीन गॅस बंद आणि लागेन दुसऱ्या कामाला। चला मग आता बघूया। माशाअल्लाह व्ह्यूअर्स, बघा थाल भरून मावरा आहे फ्राय करण्यासाठी। अहो मावरा असला आणि आपली कोकणी माणसा मावरा बघा, त्यावरती आम्ही चरे मारला म्हणजे मसालो बेस त्यातला घुसलो पाहिजे आणि ही सगळं आम्ही खाऊ। आता मावरा फ्राय करायच्यासाठी मी मसालो रेडी करताय आहे। मावरा फ्राय करायच्यासाठी 2 मसाले रेडी झाले आहेत, लाल मिरची बुक्की, हळद बुक्की, आणि त्यातला मी घेईन मीठ आणि हाताला लावून जरासं तेल घेईन। तर ही मीठ मी आतला टाकताय आहे। हसबे जायका आपल्याला जितको मिठाचं मतलब टेस्ट हवंय, खर हवंय, फिक्को हवंय, अल्ली हवंय, सुल्ली हवंय, त्या हिशोबाने तुम्ही मीठ घ्या। आणि मी मीठ, मिरची पावडर, हळदी पावडर घेतलो आहे। त्याच्यानंतर आता आपलं तेल घेईन आणि पुन्हा मिक्सअप करीन। ठीक आहे व्ह्यूअर्स, मी 2 लिंबू घेतली आहेत, ह्यातलं पिळून घेईन। सगळ्या इकडे लिंबू पसरलेला पाहिजे। जी जी। आता 1 लिंबू पिळलीस ना? जी, एकच पिळतात ना? थांब जरा, याला पलटी कर आणि मग लिंबू पिळ दुसरा। जी, साईडला कर याचा, म्हणजे सगळ्या याला ती लिंबू गेला पाहिजे। राईट। चल टाक। व्ह्यूअर्स, आमची मावरा खायची ती इतकी मजा आहे ना। आणि मोस्टली बोयर मासे, ज्याला आपण बैठा बोलतात, कोण बोयर मासे बोलतात, कोण अलग अलग जबानीत का शेळवा बोलतात, मांगण बोलतात। मांगण नाही बोलत, मांगण जी असते ती 6-7 किलोची असते। निंबू ज्युसी पण नाही हो, चला जी पण आहे अल्हम्दुलिल्लाह। ठीक आहे अल्हम्दुलिल्लाह, काही बात नाही। व्ह्यूअर्स बघा,
मी हे सगळं मसाले एकजूट केलो आहे, तो आता Come on. टाकीन इन्शॉल्ला. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आणि हातावर थोडा तेल घेईन. ओके, नो प्रॉब्लेम. परमिशन ग्रांटेड फॉर तेल टाकल्याने कसा मसालो ना करपत नाही आणि स्मोक पुऱ्या घरातला होत नाही. बरोबर आहे, राईट, करेक्ट. तकलीफ नाही होत मच्छी फ्राय करायच्या टायमातला. त्याने असं टेस्ट वगैरे वाढते, असं काही समजू नको. बघा व्ह्युअर्स, कन्नोनी ही सगळा मसालो बिसालो लावला, लिंबू Ready पहिले केलो आहे. मीठ हळद मसालो जे पण आहे सगळं लावून रेडी केला नाही. आता ही यातला मच्छीला मसालो पुरो ॲब्झॉर्ब होईल यातला 1-5-10 मिनटात. त्याच्यानंतर आपण फ्राय करू. दोन गॅस पेटवीन. एकावर मच्छी फ्राय, एकावर मच्छी करी हलवणी. बघा व्ह्युअर्स, पॅन पण आणि फ्राय पॅन पण दोन्ही गरम झालीत. पॅनला तेल टाकीन. मी माझ्या हिसाबाने आणि माझ्या अंदाजाने तेल घेतलो आहे का की थोडा सालन जास्ती आहे, हलदवणी जास्ती आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. मच्छी फ्राय करायच्यासाठी तेल टाकलो आहे. आता ह्याला बेस कडून तेल तापून देऊ दोन्ही हातला, फ्राय पॅनला पण आणि पॅनला पण. बघा दोनों तेल तापलेत हात. अभी बस एक बात बोलीन मी तुम्हाला, गाव आहे आता सगळे सवलत मिळत नाही. कोथमीर आणि कढीपत्ता भाजी खपली आहे आणि कढीपत्त्याला काय काय गावाची हनियाची कोणाची जरूरत नाही, आपल्या स्वतःच्या बागेतला नाही. आणि मी आज तोडियाला विसरलो. तुम्ही फ्रेश कढीपत्ता हे मला रोज आणून तोडून देतात. आज ती खपलेला आहे, नाश्त्यात बोला, जेवणात दुपारच्या बोला. आणि मी सांची मावरा मिळेल असं मला काही गुमान नव्हता. आणि सांची 9-9:30ला आली मावरा घेऊन देता. कढीपत्ता नाही, मी बिन कढीपत्त्याने बघा देईन. बघा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. या जागेवर देतात कढीपत्ता बेस कडकडून घेता मी आणि त्यातला मग ही मसाला सोडता. आता ह्या मसाल्याला मी बेस पोलवून घेईन. ऐसा फ्राय करना त्याला पोलवणा बोलतात. ओके, नेक्स्ट मच्छी फ्राय स्टार्ट करतात. बघा ह्याला पाणी लावून घेईन. इसलो बोलतात हो याला, इसलो. ते आता मी इसलो लावलो आहे त्याला. आता ह्याला मस्तपैकी मावरा फ्राय. बघा 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 मस्त. क्या बात है, फिश फ्राय माशाअल्लाह. बघा किती मोठे मोठे मावळे आहात. आता हे मावळे म्हणजे मोठेच आहात, पण तरी पण आम्ही हलदवण्यात त्यांची मावरा घेतला. वाव, एकदम मस्तपैकी जाडा जाडा मावरा होता, म्हणजे तर इचरूच नको. आणि आता ही जी घेतला हा मच्छी फ्रायला ती त्यातून घालणार. मसाल्याला 5 मिनटं मी धीमी आचवर शिजवलो आहे. आता त्याला मी पाण्याचं इसलो लावीन आणि थोडासा थिन करीन. पलटी मार के हो गया. येस, पलटी मारलो आहे. अल्हम्दुलिल्लाह. आणखी पाणी लावली वरती, कारण मसाला जास्ती आहे ना, तर थोडा पाणी जास्ती जाईल. ही कोकबा आहात, बियाची कोकबा. ती मी धुवून घेतलो आहे आणि ती आता कोकबा मी यातला टाकीन. तोपर्यंत हलदवणी मी आवट येतो ठेवी. आवट येल्याच्या नंतर मावरा टाकीन.
पण मोप स्मार्ट आहे माशाअल्लाह. बघा मस्त मावरा तलातोय. हा, एक्सपर्ट मावरा फ्रायला. आणि मी शुअर आहे की तुमच्या तोंडातलं पाणी यायला असेल मावरा बघून, म्हणजे फ्राय पण बघून आणि हलतुनी करताना पण बघून दिल ललचवला असेल. माशाअल्लाह माशाअल्लाह. मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करता मी. आणि आता निंबू मध्ये काय टेस्ट येणार आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह. मीठ टाकी इसरलो होतो. नाही इसरली काय, मीठ टाक काय बात नाही. आपला मच्छी जी आहे ती समुद्राची आहे का आपल्या पसंतीनुसार आपण मीठ टाकू शकता. वाव, कुणाला खारगुट लागते, कुणाला कमी खार लागते, कुणाला अल्ली लागते. पण मला जास्ती मीठ लागत नाही. काके माझ्या घरात जितके पण मेहमान वगैरे खाऊन जातात ते बोलतात अहो मीठ कमी हय, अहो भाभी मीठ कमी हय, अप्पा मीठ कमी हय. माझी स्वतःची पोरा पण बोलतात. मी आता आपला म्हावरा डीप करताय. पण तू आता ही आवरा बोलता का तुझ्या घरवाल्याने आज आवऱ्या वर्षात का बोलला? नाही नाही, ती पण जरा माहिती भीत असतील. हो तुम्ही मग भीता तुला. बापले बाप, ऐसा काही नाही. भीत वगैरे नाही, रिस्पेक्ट करतात. मी पण त्यांची खूप रिस्पेक्ट करतात. नाही पण ही अल्लाच्या तरफशी म्हणा. ती जास्ती मीठ झाला ते बोलेन मी, पण कमी असला ते नाही बोलणार. बघा जरा तुकडे किती मोठे मोठे हात माशाअल्लाह बघू शकता. ये सब मेहनत का फल है भाई. बिल्कुल बिल्कुल, इसमें कोई भी शक नहीं है. का के इतकी मेहनत लागते ना व्ह्यूअर्स. म्हावरा दिसण्याला दिसते की म्हावरा पकडले, पण ह्याच्या पाठीमागे जी मेहनत आहे ना मी समजू शकता आहे. कारण दुपारी सांजची 5-5:30ला काहीतरी गेले तर 9:30ला आले. 6:30, 7:30, 4 घंटे पुरे उभे राहून पीठ पकडणं आसान नाही आहे, अजिबात नाही. कारण मी जेव्हा शूटवर यांच्या संग जाता मच्छी वगैरेचा फिशिंग ब्लॉग काढूया तेव्हा मी इतकी कंटाळता. 10 मिनिटातला बेजार होता. चला घरा चला घरा चला, मावरा मिलई नाही, आपण जाऊया. मग बेजार होता. पण अल्हम्दुलिल्लाह यांच्यामध्ये इतकं पेशन्स आहे ना व्ह्यूअर्स, इतकं पेशन्स आहे. मावरा काढलाय आहे. आता दुसरा मावरा टाकीन. तसं जरासा तेल जास्ती घेत आहे मी त्यात. कारण एकदा मावरा काढल्याच्या नंतर तेल थोडा सुकते ना, चुसते. मावरा सोप करते तेल. आणि ह्याच्यातला बघा मी हे मावऱ्याची कवटा टाकी विसरलो होतो आणि ती मी टाकणार. तुला आता रोजचा बदाम चालू केला पाहिजे. ऍटलीस्ट 2 बदाम फुगट ठेवा रात्री आणि सुबेला उठून खाली खावा. म्हणजे इसरियाचे धंदे विसरून जावा. जी जी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता मी ह्याला पाणी थोडा कमीच ठेवला आहे. याला बुडव. हां, कारण काय आहे शिजल्याच्या नंतर मग थोडा गरम पाणी मिक्स करूयाचा. भापेने पण शिजते. आज फर्स्ट टाइम ऐसा झाला आहे की माझ्या हलदवऱ्यातला कढीपत्ता नाही आहे, प्लस कोथिंबीर पण नाही आहे. नो प्रॉब्लेम. मला जर प्लॅनिंग पण होते ना म्हावरा बिरा शिजायचा ते मी ह्यांना किती पण लांब दुकान असू दे दौडवता. कढीपत्ता आहे बागेची काढा आणि कोथिंबीर दुकानाची हना, मला टेस्ट लागत नाही. माशाअल्लाह ना मावरा बघा. अल्हम्दुलिल्लाह. अहो काय तुम्हाला सांगू, कवा कवा एक मावरा सिंगल एक मावरा नाही मिळत. आणि कवा कवा इतकी भरभराट होते की काय तुम्हाला मी सांगू. वाटतं कुणाला पण आम्ही लोक गावातला वलकीवाल्यातला कोण मामा काका कोण येणे दारावर ते त्यांना पण देताव. कोणाला खाणार आहे. आणि मग प्लस त्याला फ्रीजला ठेवल्याच्या नंतर टेस्ट बेस नाही लागत. आणि दुसरी बात आपल्याला रोज गरम ताजा मावरा मिळतं येतं. तर त्या हिशोबाने मजा करता. आणि कवा कवा नाही मिळायला लागलं की 8-8 दिवस मावरा रे मग इतकी चव येते जबानीला मावऱ्याची. भोक मग याद येते मावऱ्याची.
व्ह्युअर्स बघू शकता वाव हांडी भरलेली आहे मावऱ्याने. हलदवणीला इतकी जबरदस्त स्मेल येत आहे, इतकी बेसोनी खुशबू येत आहे माशाअल्लाह. माशाअल्लाह. तर ही फ्राय झालीच काय व्हायची. थोडी देर 2 मिनिटं ठेवी. बघा इकडे फ्राय वगैरे काढला पाच. जी आता हे 6 हे काढेल. त्याच्यानंतर हे 3 हात जी काय म्हणजे 13 14 झाले ना. जी 14 माशाअल्लाह. काढूया आपण मावळा. माशाअल्लाह. व्यूअर्स तमाम तारीफ मेरे अल्लाह की है. बेशक. अल्लाह से जो मांगो सच्चे दिल से, अल्लाह कभी ना उम्मीद नहीं करते. बरोबर. माझा इतका मन होता आज मावळा खायचा, पण एक पण मावळ्यावाली दारात आली नाही. आणि अल्हम्दुलिल्लाह बघा अल्लाह पाकने इतका मावळा दिले की दिल बाग बाग राहिला. मजा आली घ्यायला. आता सेकंड फ्राय पॅन पण झाली आहे. आता मी थर्ड फ्राय पॅनला ही टाकेल. माशाअल्लाह एक नंबर. बिस्मिल्लाह. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. बघा आता हे बचले कुचलेला जो मसालो आहे मी त्याच्यावरती पोर करीन. कारण आयचं पण तो फेकण्यातच जाणार आहे. शिवाय त्यातला मीठ लिंबू आहे. अल्हम्दुलिल्लाह या रहमतुल्लाह. हाँ दीदी हाँ दीदी हाँ दी को हदी अल्लाह. अपनी तो निकल पड़ी एक नंबर फिश. कसं की मस्त खुशबू येते. एक बाजूला हलवण्याची एक बाजूला मच्छी फ्रायची. मन करतंय असे सगळ्यात घेऊन सगळ्यात घेऊन जाऊन खायचं. जरा टाइम झाला तो काही बात नाही. जी जी जी. बघा सगळ्यांनी कैसा सालन बनला. जबरदस्त म्हणजे आपल्या कोकणीत बोलतात हलदवणी. येस कैसा बनला आहे. ऊपर से ऊपर. खाली काढ. हे बघा हलदवणी आहे. हा ती हलदवणी झालेला आहे आणि ही फ्राय. फ्राय मच्छी. माशाअल्लाह फ्राय मच्छी हो ऊपर गई से ऊपर है. फ्राय मच्छी उठा के दिखा. ओ क्या बात है. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. देखो देखो देखो. ऐसा गरम ऐसा गरम भाप ऐसा है. नहीं. प्लेट उठा. ओके बॉस. प्लेट उठा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ये देखिए ये है फ्राई मच्छी. माशाअल्लाह ऐसे देखिए. माशाअल्लाह देखिए फ्राई मच्छी माशाअल्लाह. अभी कमेंट सेक्शन में आपके कमेंट्स आने चाहिए भर भर के कि फ्राई कैसी हुई, सालन कैसा बना. Yes. अभी हम खाने बैठेंगे तो आप लोग खाना खाने आइएगा. और अल्लाह आपको सलामत रखे, खुश रखे, आबाद रखे. ऐसे ही जुड़े रहिए कोकण की दुनिया से. हर हाल अल्लाह तबारक व तआलाचा शुक्र अदा करा. बेशक. ताकि इतकी प्यारी जिंदगी अल्लाह पाक ने आम्हाला दिले हात. हर सास आम्ही त्यांचे मोहताज आहोत. एक एक सासचे मोहताज आहोत अल्लाहचे. प्लीज तुम्ही पण वाढा आणि दुसऱ्याला पण वाढयाचं मोको द्या. कुणाच्या रस्त्यात टांग नको अडव. अल्हम्दुलिल्लाह माझे व्ह्यूअर्स बहुत प्यारे प्यारे हात. त्यांच्या वजहाने मला इतकी हौसला अफजाई मिळते की मी एक एक कॉन्टेंट तुमच्या समोर आणून ठेवता आहे. फक्त तुमच्या हौसल्याशी जी तुम्ही मला मोटिवेट करता, ज्याने मला हौसला अफजाई मिलते, माझी हिम्मत मिलते. आणि कन्नौनी जी बोलना अल्लाह का हर हाल में शुक्र अदा करना चाहिए. तो मैं एक एग्जांपल बोलता हूँ कि जो बीमार है उससे जाके पूछिए कि कितनी तकलीफ में है वो आदमी. जो भी होगा, औरत है आदमी है. हाँ यानी अल्लाह ने हमको खाने के लिए जायका दिया है और उसका जो सिस्टम है, जो हम लोग यानी टॉयलेट होता है
तो जिसको टॉयलेट नहीं होता है यूरिन नहीं पास होता है, उसको कितनी तकलीफ होती है। जी। एक कतरा अगर नहीं निकले तो वो कितना तड़पता है। तो अल्लाह ने हमको हर हाल में ठीक रखा है। बोलते हैं ना हज़ारों नियामत से बढ़कर वो जो मेरी तंदुरुस्ती होती है, हम सेहतमंद होते हैं, ये नियामत, हाँ लाख नियामत, तंदुरुस्ती लाख नियामत, अल्हम्दुलिल्लाह। तो हर हाल में अल्लाह का शुक्रिया अदा करना चाहिए हम लोगों को, क्योंकि अल्लाह ने हमको सेहतमंद रखा है। हाँ, अरे दुनिया का पैसा होगा तो भी हम वो सेहत तंदुरुस्ती खरीद नहीं सकते और हम लोग को शिफा मिल नहीं सकती। तो अल्लाह ताला ने जो चीज़ बनाया है वो बनाया है, और अल्लाह से शिफा मांगो, अल्लाह शिफा देने वाला है। तो फिर अभी हम अलविदा लेते हैं। इसी तरह जुड़े रहिए, अलविदा लेते हैं। और सरप्राइज रेसिपी आने वाली है जल्द ही जल्द, इंशाअल्लाह। आप ऐसे ही बने रहिए हमारे चैनल पर। बहुत प्यारे प्यारे व्यूवर्स हैं और प्यारे प्यारे वीडियोस हमारे व्यूवर्स के लिए। माशाल्लाह। अल्लाह हाफिज। बाय बाय। टेक केयर ऑफ योरसेल्फ। स्लीप टाइट। गुड नाइट। बाय बाय। शब खैर।